नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल रावटे स्वागत करत आहे आमच्या MPSC शॉर्टकट फंडा या चॅनलवर। मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण राज्यघटना या विषयावरील संघराज्य हा टॉपिक पाहिलेला आहे। आज आपण बघणार आहोत भारतीय अर्थव्यवस्थेवरील दारिद्र्य हा चॅप्टर बघणार आहोत। मित्रांनो, प्रत्येक एक्झामला 1-2 क्वेश्चन दारिद्र्य ह्या टॉपिकवर फिक्स असतात। मित्रांनो, राज्यसेवा 2019 ला 3 क्वेश्चन दारिद्र्य ह्या टॉपिकवर विचारलेले आहेत। मग त्या दारिद्र्यातल्या समित्या असतील, त्याच्यानंतर NSSO ने मोजमाप केलेला असेल, NSSO चे रेकॉर्ड पिरियड असतील, हे सर्व आज आपण बघणार आहोत। दारिद्र्यावरील सर्व समित्या आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, दारिद्र्य ही संपूर्ण देशाची एक मोठी समस्या आहे। मित्रांनो, प्रत्येक देशाला त्यांच्या अर्थव्यवस्थेतील विकासामध्ये भेडसावणारी सर्वात मोठी समस्या ही म्हणजे दारिद्र्य। मित्रांनो, मग दारिद्र्य मोजण्याच्या 2 पद्धती आहेत। मित्रांनो, एक सापेक्ष दारिद्र्य आणि एक निरपेक्ष दारिद्र्य। निरपेक्ष दारिद्र्य मित्रांनो, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? तर सापेक्ष दारिद्र्यामध्ये आणि निरपेक्ष दारिद्र्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे। प्रत्येक वेळेस फरक विचारायला येतात आता याच्यामध्ये। सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे आपण आधी बघू। सापेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? तर तुमचा इथं उत्पन्न, संपत्ती आणि उपभोग खर्च याचा विचार केला जातो। कशामध्ये? सापेक्ष दारिद्र्यामध्ये। म्हणजे काय? तर 10% श्रीमंत आणि 10 ते 20% गरीब, म्हणजे अशा लोकांचा रेशो काढून, म्हणजे तुलनात्मक पद्धतीने, गुणोत्तर पद्धतीने म्हणतो आपण त्यालाच, ते काढलं जातं सापेक्ष दारिद्र्य। बघा, इथं खूप महत्त्वाचं आहे, संपत्ती, उत्पन्न आणि उपभोग खर्च याचा विचार केला जातो इथं, आलं लक्षात? त्याच्यानंतर ही दारिद्र्याची जी सापेक्ष दारिद्र्य जे ते विकसित देशात वापरलं जातं, की इथं लोकांच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात, पण दुय्यम गरजा भागवल्या जात नाहीत। मूलभूत गरजा म्हणजे काय? तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या गरजा इथं भागवल्या जातात। म्हणजे त्यांचं असं उत्पन्न असतं की त्यांच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात, पण दुय्यम गरजा भागवल्या जात नाहीत। दुय्यम गरजा म्हणजे काय? मग तुमची गाडी असेल, मोबाईल असेल, दुसरे काही वस्तू असतील, ह्या तुम्ही फ्रीज असेल, कूलर असेल, अशा दुय्यम गरजा भागू शकत नाही, पण मूलभूत गरजा भागू शकतात। त्याला आपण सापेक्ष दारिद्र्य म्हणतो। ही वापरली जाते मित्रांनो विकसित देशात कन्सेप्ट। सापेक्ष दारिद्र्य कुठं वापरलं जातं? खूप महत्त्वाचं आहे। तर विकसित देशामध्ये सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना वापरली जाते। त्याच्यानंतर बघायचे आपल्याला निरपेक्ष दारिद्र्य। निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे असं असतं मित्रांनो की तुम्ही प्राथमिक गरजाच भागू शकत नाही, मूलभूत गरजाच भागू शकत नाही, एवढं तुमचं उत्पन्न असतं। म्हणजे तुम्ही अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्याच तुमच्या गरजा भागू शकत नाही, त्याला आपण निरपेक्ष दारिद्र्य म्हणतो। आणि ही कन्सेप्ट वापरली जाते विकसित आणि विकसनशील आणि अविकसित देशामध्ये निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना वापरली जाते। मित्रांनो, आता 2019 ला राज्यसेवेवर पण याच्यावरच क्वेश्चन, फॉरेस्ट 2019 ला पण याच्यावर क्वेश्चन आहे। म्हणजे आपण कोणती वापरत असतो मग? तर भारत हा निरपेक्ष, कारण की भारत हा विकसनशील गटात येतो, त्याच्यामुळे भारतात निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना वापरली जाते दारिद्र्य मोजण्यासाठी। त्याच्यानंतर मास पॉवर्टी एक असतं। मास पॉवर्टी म्हणजे काय असतं की समाजाचा असा मोठा एक गट असतो की तो दारिद्र्याच्या खाली जडलेला असतो। असा मोठा समाजाचा गट असतो की ते त्यांच्या मूलभूत गरजा भागवू शकत नाही, त्याला आपण मास पॉवर्टी म्हणतो। त्याच्यानंतर बघायचं मित्रांनो आपल्याला समित्या, ज्या की पुस्तकात दिलेल्या नाहीत, त्या समित्या बघणार आहेत आपण आज। पहिली समिती बघायची आपल्याला डीपी ओझा समिती, की डीपी ओझा समितीची
की तिनं आधारभूत वर्ष होतं दारिद्र्य मोडण्यासाठी 60-61 हे आधारभूत वर्ष होतं. त्या आधारभूत वर्षाला अनुसरून तिने प्रत्येक व्यक्तीस उष्मांक कॅलरी हा 2250 सांगितलेला आहे. किती? 2250. आणि खर्चाचं प्रमाण सांगितलेलं आहे ग्रामीण भागात 8 ते 11 रुपये आणि शहरी भागात 11 ते 18 रुपये एवढं सांगितलेलं आहे. आपण बघितली डीपी ओझा समिती आधारभूत वर्ष मित्रांनो 60-61, प्रत्येक व्यक्तीस उष्मांक कॅलरी 2250, खर्चाचं प्रमाण ग्रामीण भागात 8 ते 11 रुपये आणि शहरी भागात 15 ते 18 रुपये एवढं खर्चाचं प्रमाण सांगितलं मित्रांनो. परंतु खर्च करण्या एवढे उत्पन्न नसलेले ग्रामीण भागातील जवळपास 51.8% लोकसंख्या ही ग्रामीण भागात होती, तर शहरी भागात डीपी ओझानुसार 7.6% लोक होते. बघा, ग्रामीण भागात 51.8% एवढे जे की त्यांचं उत्पन्न तुमचं खर्च करण्या इतकं नव्हतं, आणि 7.8% हे शहरी भागातले लोक होते. बघा, शहरी भागातले किती? 7.8 आणि ग्रामीण भागातले 51.8 जे की उपभोग खर्चा एवढे सुद्धा त्यांचं उत्पन्न नव्हतं. त्याच्यानंतर बघा 67-68 ला त्यानं दुसरा अहवाल दिला. 1967-68 सेकंड अहवाल होता त्याचा. त्या सेकंड अहवालानुसार त्यानं सांगितलेलं होतं की म्हणजे दारिद्र्याचं लोकसंख्येचं प्रमाण त्याच्यानुसार वाढलेलं होतं. जवळपास 70% प्रमाण झालेलं होतं त्याच्यानुसार ग्रामीण भागात. बघा 67-68 ला सेकंड अहवाल होता आणि त्याच्यानुसार म्हणजे डीपी ओझाने दारिद्र्याचं प्रमाण वाढत आहे हे सांगितलेलं होतं. कारण की बघत होतो आपण 60-61च्या किमतीनंतर आधी जे होतं ते 51.8% ग्रामीण भागात होते की जे त्यांचं हे, आणि शहरी भागात 7.8% होतं. त्याच्यानंतर 67-68 ला एकूण सांगितलेलं होतं त्यांनी 70% म्हणजे त्यांच्यानुसार दारिद्र्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यानंतर दांडेकर आणि रथ बघा खूप महत्वाचं आहे. दांडेकर आणि रथ हे बघणार आहेत आपण. त्यांनी सुद्धा आधारभूत वर्ष 60-61 घेतलेलं होतं. आता मित्रांनो एकमेव असा दांडेकर रथ आहे की त्यानं ग्रामीण दारिद्र्य कमी सांगितलं आणि शहरी दारिद्र्य जास्त सांगितलं. बाकीच्यांनी सगळ्यांनी ग्रामीण दारिद्र्य जास्त आणि शहरी दारिद्र्य कमी सांगितलं होतं बाकीच्यांनी. पण दांडेकर रथ असा आहे की ग्रामीण दारिद्र्य 40% सांगितलं म्हणजे कमी सांगितलं आणि शहरी दारिद्र्य 50% सांगितलं. आणि एकूण दारिद्र्य मित्रांनो 41% म्हणजे बघा कधी पण मधला आकडा हा एकूण असतो आणि ग्रामीण आणि शहरी ह्याच्यामधला जो आकडा असतो तो एकूण असतो. मग बाकीच्यांनी काय सांगितलेलं आहे? ग्रामीण जास्त सांगितलं आणि शहरी कमी सांगितलं होतं. पण दांडेकर रथनी ग्रामीण कमी आणि शहरी जास्त सांगितलं होतं. ग्रामीण 40%, शहरी 50% आणि एकूण 41% सांगितलं होतं. ग्रामीणचं खर्चाचं प्रमाण मित्रांनो 180 रुपये सांगितलेलं आहे. हे असे डायग्राम काढलेले आपण डायग्राम स्वरूपात बघतो. एकूण दारिद्र्य, ग्रामीण दारिद्र्य आणि शहरी दारिद्र्य. आता ग्रामीणचा खर्च ग्रामीण खाली लिहून घ्यायचा. ग्रामीणचा खर्च 180 रुपये सांगितलेला होता आणि शहरीचा खर्च 270 रुपये सांगितलेला. किती? 270 रुपये सांगितलेला होता शहरी खर्च. ओके. त्याच्यानंतर द कोस्टा म्हणून एक व्यक्ती आहे. द कोस्टा याला 1963-64 ला दारिद्र्य मोडलेलं आहे. किती? 1963-64 ला त्यानं अति दारिद्र्यातील आणि नुसती दारिद्र्यातील लोकसंख्या सांगितलं होतं. अति दारिद्र्यातील लोकसंख्या 13.2% सांगितलेली होती आणि दारिद्र्यातील लोकसंख्या नुसतं सांगितलं होतं 34.9%. द कोस्टा बघतो, द कोस्टा. ओके. त्याच्यानंतर श्री मिन्नास बघायचा आहे, खूप महत्वाचा आहे. याच्यावर क्वेश्चन खूप प्रेम करतात. डीपी ओझा, दांडेकर, मिन्नास यांच्यावर क्वेश्चन फिक्स असतो म्हणजे असतो. तर बघा द श्री मिन्नास याने 2 अहवाल दिलेले आहेत आपल्याला दारिद्र्याचे. आता 2 अहवालामध्ये बघा आणि त्यांनी फक्त ग्रामीण दारिद्र्य मोडलेले. श्री मिन्नासनं फक्त ग्रामीण दारिद्र्य मोडलेले. त्यानं पहिला अहवाल दिलता 1956-57 ला आणि त्यांनी ग्रामीण दारिद्र्य सांगितलेलं होतं 65%. कारण की फक्त ग्रामीणसाठी होता हा पहिला अहवाल. बघा 56-57 ला आहे आणि ग्रामीण त्यांनी दारिद्र्य त्यावेळेस सांगितलेलं होतं 65%. आणि दुसरा अहवाल मित्रांनो बघा जवळपास 10 वर्षांना दुसरा अहवाल दिलेला होता 67-68 ला आणि त्यावेळेस दारिद्र्य सांगितलं होतं 50.6%. म्हणजे बघा दारिद्र्याचं प्रमाण मिन्नासनं कमी होतंय असं सांगितलं होतं. ओके. त्याच्यानंतर आपण बघायचं पी.के. बर्धन, खूप महत्वाचा व्यक्ती मित्रांनो, आता सध्या चर्चेत असतो हा पी.के. बर्धन. पी.के. बर्धननं आधारभूत वर्ष त्याला पण 60-61 घेतलेले. आता 60-61 नुसार त्यानं 1973 मध्ये दारिद्र्य मोडलेले. आधारभूत वर्ष 60-61, दारिद्र्य मोडलेले 1973 ला.
त्यानं ग्रामीण दारिद्र्य 55% सांगितलं होतं आणि शहरी दारिद्र्य 41%. म्हणजे 55% आणि 41%. ग्रामीण म्हणलं की जास्त म्हणजे 55% आणि शहरी म्हणलं की 41%. मित्रांनो किती 41%. आता खर्चाचं प्रमाण ग्रामीण भागात 15 रुपये आणि शहरी भागात 18 रुपये सांगितलं आहे. हा बघितलेला पीके वर्धन. आता पीके वर्धन याचा ग्रंथ आहे मित्रांनो पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ डेव्हलपमेंट इंडिया. कोणता ग्रंथ आहे? पीके वर्धन IMP पॉइंट आहे. पॉलिटिकल इकॉनॉमिक ऑफ डेव्हलपमेंट इंडिया हा त्याचा ग्रंथ आहे. आणि मिन्नाचा पण ग्रंथ आहे मित्रांनो. सॉरी माझं सांगायचं राहिलं. मिन्नाचा पण ग्रंथ आहे तो म्हणजे प्लॅनिंग अँड द पुअर. हा ग्रंथ श्री मिन्नास यांचा आहे. ओके हे दोन्ही पण नोट करून घ्या. ग्रंथ महत्वाचे आहेत. मॉन्टेस्क्यू अहलुवालिया समिती हिनं मित्रांनो 3 अहवाल दिलेले आहेत. त्याचं पण आधारभूत वर्ष 60-61 होते. आता 3 अहवाल बघा कोणते आहेत आपण बघू. त्यांनी खर्च सांगितला होता ग्रामीण भागासाठी 15 रुपये आणि शहरी भागासाठी 20 रुपये असा खर्च सांगितलेला होता. आता पहिला अहवाल बघा 1956-57 चा पहिला अहवाल आहे. त्यावेळेस दारिद्र्य सांगितलं होतं 54%. त्याच्यानंतर दुसरा अहवाल 1965-66 चा आहे. त्यावेळेस दारिद्र्य सांगितलं होतं 53.9%. आणि तिसरा अहवाल आहे 73-74 चा. तिने दारिद्र्य सांगितलं होतं त्यावेळेस 46.1%. मित्रांनो बघा मॉन्टेस्क्यू अहलुवालिया समिती बघितली. आधारभूत वर्ष 60-61. खर्चाचं प्रमाण ग्रामीण भागात 15 रुपये आणि शहरी भागात 20 रुपये. 3 अहवाल आहेत. 56-57 ला दारिद्र्य सांगितलं होतं 54%. 65-66 ला 53%, 53.9% आणि 73-74 ला 46.1%. त्याच्यानंतर मित्रांनो वर्ल्ड बँक जागतिक बँक खूप महत्वाचं आहे. जागतिक बँकेने पहिल्यांदा दारिद्र्य मोजायला चालू केलेलं आहे 1990 पासून. 1990 ला दारिद्र्य रेषा मोजली पहिल्यांदा. तिनं आधारभूत वर्ष बघा म्हणजे 1970 ते 1988 असे 2 अहवाल दिले. 70च्या आधारभूत वर्षानुसार आणि 1988च्या ह्याच्यानुसार. आता 1970 ला बघा त्यांनी ग्रामीण दारिद्र्य सांगितलं होतं 53.3% आणि शहरी सांगितलं हे 88 ला सांगितलं ग्रामीण दारिद्र्य 41. बघा 70 ला ग्रामीण दारिद्र्य 53%, 88 ला 41%. शहरी दारिद्र्य 70 ला 45% आणि 88 ला 36%. म्हणजे वर्ल्ड बँकेनुसार दारिद्र्याचं प्रमाण कमी होतंय मित्रांनो. आता बघा तिने अति दारिद्र्याचं प्रमाण जे सांगितलेलं होतं 70 ला सांगितलेलं होतं 29.8% आणि 88 ला सांगितलेलं होतं 19.2%. म्हणजे अति दारिद्र्याचं प्रमाण सुद्धा वर्ल्ड बँकेनुसार कमी होते. आता वर्ल्ड बँकेने पहिल्यांदा 1990 ला दारिद्र्य मोडलं होतं. आता बघा त्याच्यानुसार त्याच्या आधीचं वर्ष घ्यायचं मित्रांनो 88. आलं लक्षात 88चं एक सांगितलं आणि 70 ला एक सांगितलं. ओके आता बघा त्यांनी काय सांगितलं होतं ज्यावेळेस त्याच्यानंतर 2 बदल केले तर त्यांनी सांगितलं होतं 2008 ला काय सांगितलं जे $1.25 पेक्षा कमी खर्च करेल ते दारिद्र्याच्या रेषेखाली असेल. आणि त्याच्यानंतर 2015 ला पुन्हा एक अहवाल दिला आणि त्याच्यात एक सांगितलं होतं तिने की जर तुम्ही 1.90 एवढ्या डॉलरपेक्षा जर तुम्ही कमी खर्च करत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली असं सांगितलं होतं तिने. हे एक नोट करायचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर बघा खूप महत्वाचा व्यक्ती आहे तो म्हणजे नियोजन मंडळाचा तज्ञ गट अहवाल 1993 चा कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमलेला होता तर प्रा लकडावाला यांच्या अध्यक्षतेखाली हा नियोजन मंडळ तज्ञ गट अहवाल नेमलेला होता. आता त्यांनी आधारभूत वर्ष 73-74 घेतलेले कुणी लकडावालाने आधारभूत वर्ष 73-74 घेऊन NSOच्या URP या पद्धतीनुसार त्यांनी दारिद्र्य रेषा मोजलेली. त्यावेळेस खर्चाचं प्रमाण सांगितलं होतं ग्रामीण भागात 49 रुपये आणि शहरी भागात 57 रुपये. राज्यसेवा 2019 ला त्याचं खर्चाचं प्रमाण विचारलेलं आहे. जोड्या लावायला विचारलेलं वर्ल्ड बँक होती, गौरव दत्त होता, DP वजा होता. 2019 ला 3 क्वेश्चन आहेत. बघा खर्चाचं प्रमाण विचारलेलं आहे लाकडावालाचं 49 रुपये हे ग्रामीण भागात आणि शहरी भागात 57 रुपये. मित्रांनो एवढं लक्षात ठेवा कधी पण शहरी भागात खर्चाचं प्रमाण जास्त असतं आणि ग्रामीण मध्ये कमी असतं. आता आधारभूत वर्ष 73-74 ला त्यांनी दारिद्र्य सांगितलेलं होतं ग्रामीण भागात 56.4% आणि तेच दुसरा म्हणजे 2 अहवाल आहे त्याचे पण 73-74 चा आणि 1988 चा.
आता ग्रामीण भागात त्यांनी 73, 74, 56.4% दारिद्र्य सांगितलं आणि तेच 1988 ला ग्रामीण भागात 39.1% सांगितलं. त्याच्यानंतर शहरी भागात 1973-74 ला 49.2% दारिद्र्य सांगितलं होतं आणि तेच 1988 ला शहरी भागात 40.1% दारिद्र्य सांगितलं होतं. म्हणजे लाकडावाला नुसार सुद्धा आपलं दारिद्र्याचं प्रमाण कमी होतं शहरी आणि ग्रामीण दोन्ही पण. त्याचे दोन अहवाल 73-74चा आणि 1988चा असे दोन आहेत. त्याच्यानुसार ग्रामीण भागात 56.4% बघितलं 73-74 ला आणि 88 ला बघितलं 39.1%. शहरी भागात 49.2% आणि तेच 1988 ला 40.1%. आता बघायची ग्रामविकास मंत्रालयाने एक समिती नेमलेली आहे, सक्सेना समिती. मित्रांनो 2008 ला ग्रामविकास मंत्रालयाने आपली सक्सेना समिती नेमलेली होती. तिचा अहवाल ऑगस्ट 2009 ला अहवाल दिलेला आहे तिने. तर त्या अहवालामध्ये या समितीने ग्रामीण दारिद्र्य खाली जगणारी लोकसंख्या 50% सांगितलं. किती? 50% दारिद्र्य ग्रामीण लोकसंख्या ही दारिद्र्यात जगते. त्याच्यानंतर आता एक्साइज 2019 ला क्वेश्चन विचारलेला आहे, शहरी दारिद्र्य मोडण्यासाठी कोणती समिती नेमलेली? तर हाशिम समिती ही शहरी दारिद्र्यासाठी समिती नेमलेली. मित्रांनो ग्रामीणसाठी सक्सेना समिती 2008 ची आणि शहरी भागासाठी हाशिम समिती नेमलेली. ओके मित्रांनो, तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच आढळणार आहे हे पण मला गॅरंटी. जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन या बटन दाबून तुम्ही काय करा, आमचा व्हिडिओ असाच पुढे शेअर करीत राहा. ओके, थँक्यू.